ताकद या दोनही फलंदाजांमध्ये आहे. पाहूया संघर्ष करताना. खरं तर एवढी मोठी धावसंख्या उभारलेली असताना सुद्धा चांगली फलंदाजी सागर आणि साकेत करतायत. खरं तर कौतुक आहे त्यांचं. आता पाहूया हा षटक सुद्धा महत्वाचा आहे. प्रतिषटक पाहिजे धावसंख्या विजयासाठी 20.50 आणि चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज शशिराज. परत जोरदार फटका. वाह, अप्रतिम फलंदाजी. खरं तर फलंदाजी पाहत राहावी असं वाटतं. एवढ्या धावा झाल्या असताना सुद्धा कुठलंही दडपण न घेता फलंदाजी करतायत साकेत आणि सागर. आक्रमण केलंय केवळ षटकारांची आतिषबाजी करताना, प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दोनही फलंदाज. मागच्या इनिंग मध्ये संग्रामने अतिशय चांगली फलंदाजी केली आणि आता साकेत आणि सागर षटकारांची आतिषबाजी केलेली आहे. धावसंख्या वाढती धावसंख्या झालेली आहे 52. 3.1 षटक. या षटकातील एक चेंडू झालेला आहे. परत जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसलेला आहे. एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता स्ट्राईक वर आलेला सागर. धाव संख्या होते 53. अतिशय चांगली फलंदाजी, खरोखर चांगली फलंदाजी सागर करतोय. निश्चितपणे सागरकडे आत्मविश्वास आलेला आहे. सर्व सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करणारा सागर. परत जोरदार फटका हुआ. अप्रतिम. कितीही कौतुक करावं तेवढं कमी सागरचं, कारण एवढी मोठी धावसंख्या असताना निश्चितपणे फलंदाजावर दबाव असतो. तो दबाव झुगारलेला आहे आणि सांगितलंय स्वप्नील शिंदेनं मला आयकॉन याच कारणामुळे केलेला आहे, कारण मी आउट ऑफ फॉर्म मध्ये असताना सुद्धा मला आयकॉन करण्याची हिंमत स्वप्नील शिंदे यांनी केलेली आहे. कारण असेल तर मी केव्हाही सामना फिरवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. सागर अतिशय लयमध्ये फलंदाजी करताना वा, अप्रतिम. याशिवाय दुसरे शब्द नाहीत. आणखी सुद्धा चांगली फलंदाजी करतो. 59 धावा झालेल्या आहेत. चेंडू झालेले आहेत 3 षटक 3 चेंडू. परत जोरदार फटका. वा वा वा, अप्रतिम फलंदाजी. 65 धावा झालेल्या आहेत आणि 4 चेंडू झालेले आहेत. काय फलंदाजी सागर करतोय. खरं तर सामना शिंदे लायन्स जिंकतो का हारतो महत्वाचं नाही, खरं तर लढतात कसं हे बघा. खरं तर लढणं हे सागर आणि साकेतचं काम आहे आणि त्यांनी लढून दाखवलेलं आहे. विजय महत्वाचा नाही, पण तुम्ही एवढी मोठी धावसंख्येचा चेस करताना, पाठला करताना 11 चेंडू म्हणजे 43 धावा सागर खेळतोय. 43 धावा. परत षटकार. वा, अप्रतिम षटकार मारतोय. षटकारांची आतिषबाजी करतो. 12 चेंडू मध्ये 49 धावा सागरने केलेल्या आहेत. अर्ध्या शतकाला केवळ 1 धावेची गरज आहे. काय धैर्य दाखवलेलं आहे. एवढी मोठी धावसंख्या उभारताना षटकारांची आतिषबाजी करणारा सागर. जीपीएल मध्ये खरोखर नाव कमवावं तर सागरनीच. परत षटकार व अप्रतिम. केवळ शब्द नाहीत सागरच्या फलंदाजी पाहताना, खरं तर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना सागर. वा, सागर अप्रतिम फलंदाजी करतोस. खरं तर बघितलं तर बघत राहावं असं फलंदाजी सागरने केलेला आहे. खरं तर संघमालक स्वप्नील शिंदे मैदानामध्ये खरं तर सागरचं कौतुक करण्यासाठी जात असतील, कारण सामनाचा निकाल काय लागेल माहित नाही. 18 चेंडू मध्ये विजयासाठी 51 धावा आवश्यक आहेत. खरं तर अतिशय अवघड वाटणारं लक्ष्य. आता मात्र 17ची सरासरी धावसंख्या गरज आहे आणि येणारा फलंदाज बाकी आहे सचिन. मग निश्चितपणे तुम्हाला सामना चुरशीचा पाहायला मिळणार आहे, कारण सचिन येणे बाकी आहे. सागर मात्र परत जाणे बाकी नाही. सागर आपल्या फॉर्म मध्ये खेळतो. सागर मला वाटत नाही परत जाईल. सामन्याचा निकाल काय येईल माहित नाही, पण निश्चितपणे प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यामध्ये सागर आणि साकेत यशस्वी झालेले आहेत. वा, खरोखर तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसामधील हा असा सामना आहे की प्रेक्षकांना सुद्धा, पाहणाऱ्यांना सुद्धा आनंद देण्याचं काम ह्या खेळाडूने केलेलं आहे. प्रतिषटक 17 धावांची गरज आहे. निश्चितपणे सामना खरं तर कमबॅक कसं करावं. खरं तर इतिहासामध्ये गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण लक्षात येतं.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजे जयसिंगासोबत करार केला होता